या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त जोडीदाराचे महत्त्व. काल AC बसनी पुण्यामध्ये हडपसर ते कोथरूड येत होते आणि येत असताना माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले. ते परगावून आलेले दिसत होते. त्यांच्याजवळ बॅग होती. हँडसम व्यक्तिमत्व होतं. उंचे पुरे होते. पांढरे झालेले केस होते आणि ते शेजारी बसल्यामुळे एकदम त्यांना ठसका लागल्यासारखं झालं. ते म्हणाले, बापरे, पाणी खालीच विसरलं वाटतं. बाटली कदाचित राहिली तिकडेच. मी म्हटलं, मी शेजारी बसले होते, दादा तुम्हाला पाणी देऊ का? आणि मी माझ्या बॅगमधनं पाण्याची बॉटल काढली आणि त्यांना पाणी दिलं. त्यांनी बराबर पाणी पिलं गटागट आणि मला पाणी देताना म्हणाले, ठीक आहे, थँक्यू. मी म्हटलं, हो ना, तुम्हाला ठसका लागला म्हणून म्हटलं पाणी पिता का? आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली की हे ना, माझी बायको असताना सगळी काळजी घ्यायची हो, पण आता ती नाही राहिली जगात. कोरोनामध्ये ती गेली आणि तेव्हापासून असा एकटाच फिरतोय. म्हटलं, मग मुलं बाळं? हो म्हणाले, 2 मुली आहेत. कॅनडाला असते, अमेरिकेला असते. मुलगा इथेच असतो, पण त्याची फॅमिली आहे. आणि त्याची फॅमिली असल्यामुळे काय आहे तर त्याच्या फॅमिलीला मी त्यांच्याबरोबर राहत नाही. डिस्टर्बन्स नको असं नाही, पण मला नाही आवडत माझा बोजा कोणावर टाकायला. म्हटलं, काय करत होते तुम्ही? म्हणजे काही नाही हो, सोलापूरहून आलो, एक बॅग घेऊन इथे आलो होतो आणि तिच्या साह्याने तिने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि तिच्या साह्याने लेक्चरर झालो. काही दिवसांनी लेक्चररशिप सोडून बिल्डरशिप सुरू केली आणि अवाढव्य विश्व निर्माण केलं. मोठा बंगला बांधला, मुलाला एवढा मोठा बिझनेस काढून दिला. मी अनेक पुण्याच्या ठिकाणी अनेक बिल्डिंग उभ्या केल्या. पैशाला कुठलीच कमी नाही, सगळं आहे बघा, पण तीच बरोबर नाही. त्याची जाणीव मला सातत्याने होत राहते आणि क्षणाक्षणात मला वाईट वाटतं. ताई छान होती हो दिसायला. आणि खरंच त्यांनी त्याचा म्हटलं, फोटो दाखवता का? फोटो दाखवला तर अगदी काळ्या सावळ्या ढबऱ्या डुबऱ्या अशा त्या होत्या. खरं तर हे स्मार्ट आणि छान व्यक्तिमत्व असणारं, पण ते सारखं म्हणत होते की फुलांची वेणी आणायचो ना, तिच्या केसात माळून द्यायचो. तिला खूप आवडायचं बघा. प्रत्येक गोष्ट करत असताना तिची जी साथ असायची ना, ती फार दुजोरा द्यायची मला. खरंच म्हणजे काय, दिसणं सगळंच असतं का? अतोनात प्रेम केलं असावं ह्या माणसाने त्या बाईवर, त्याच्या बायकोवर. हे जाणवत होतं त्यांच्या बोलण्यातनं सारखं. आणि म्हणत होते की ती गेली ना तेव्हापासून मी म्हटलं, तुम्ही एवढे वयस्कर आहात तर तुम्ही बसनी येण्यापेक्षा तुम्ही टॅक्सीने का नाही फिरत? एवढे श्रीमंत आहात तर. म्हणाले, टॅक्सीने फिरतो पण बोलणारी माणसं नाही ना मिळत. बसमध्ये बसलं ना, कुणीतरी शेजारी असतं आणि मग त्याच्याशी बोललं जातं, मनातल्या भावना सांगितल्या जातात आणि मग छान वाटतं बघा मला. त्या दिवशी माझा तो दिवस खूप आनंदात जातो. 2-2.5 तास ते माझ्या शेजारी बसलेले होते, कारण गर्दीची वेळ होती. संध्याकाळी 6-6:30ची वेळ होती आणि एक गोष्टी ते सांगत होते आणि मी मात्र ऐकत होते. आता कुठे राहता म्हटलं? म्हणे, नाही, मुलाजवळ नाही राहत. घर माझं आहे ना, ते घरसुद्धा मी भाड्याने देऊन टाकलं आहे, कारण त्या घरामध्ये तिच्या खूप आठवणी येतो. एवढं मोठं घर, पण त्या घरात तिच्या त्या आठवणी मला सुधरू देत नाहीत. म्हणून मग मी एक 1 रूम किचनचा छोटासा फ्लॅट घेतला आहे आणि त्या फ्लॅटमध्ये मी जाऊन राहतो. अगदी या पुण्याच्या टोकाशी अंधी रोडवर
एका कोपऱ्यात मी फ्लॅटमध्ये राहतो आणि सकाळी सॅलडच खातो बघा, पण 2 दातांमध्ये ना काहीतरी त्या सॅलडचं अडकतं आणि ते निघत नाही दिवसभर, मग काही सुचत नाही मला. दुपारी कसं तरी जेवण येतं म्हणून जेवतो, कारण तिच्या हातच्या भाज्यांची ती सवय लागली ना, ती अजून जात नाही. आणि मला स्वतःला तर काहीच करता येत नाही. खरंच अर्धांगिनीवर प्रेम करणारी ही पिढी जन्मोजन्मी त्याच नवऱ्याला मागून घेणारी, जन्मोजन्मी तीच बायको मिळावी म्हणून देवाकडं साकडं घालणारी. पण पुढच्या पिढीचं काय? माझ्या भाचीकडे मी सहजच आले आणि मला म्हणाली, मी म्हटलं किती छान फ्लॅट आहे गं तुझा. हो हो म्हणाली, भाड्याने घेतला आहे मावशी, पण ना तुला सांगू का, ह्याचे जे मालक आहेत ना ते पण खूप छान आहेत, पण त्यांचा ना आता डायव्होर्स होणार आहे. म्हटलं का गं? म्हणजे त्यांना 10 वर्षाचा मुलगा आहे. ते म्हणाले, हा फ्लॅट माझ्या बायकोकडे राहतो का माझ्याकडे राहतो माहिती नाही, आणि सहजपणे एकमेकाशी अशी आयुष्याच्या बांधलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी क्षणभरात तोडून टाकायच्या. काय तर डायव्होर्स घ्यायचा, विश्वास निर्माण करायचा नाही एकामेकाविषयी, एकामेकाच्या बद्दल खस्ता नाही का खायच्या माणसांनी. आजकालची मुलं मन मानेल तसं वागतात, भले पैसा भरपूर कमवतात, पण प्रेम मिळवण्याची ताकद यांच्यामध्ये दिवसेंदिवस कमी होते असं वाटतं का आपल्याला? प्रेम हे विकत घेता येत नाही हे सुद्धा प्रत्येकाला कळलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर डायव्होर्स घेणे, एकमेकापासून विभक्त होणे हा पर्याय नसून तडजोड करणे, त्यासाठी संतांची वाणी ही अत्यंत गरजेची असते. आणि संत आमचे गुरु महाराज अंमळनेरकर महाराज एक असेच सायंटिस्ट आमच्याच नात्यातले, आणि त्यांची बायको त्यांच्यापासून विभक्त राहत होती आणि ती म्हणत होती की नाही मला नाही जायचं त्याच्याबरोबर, मला ना राहायचंच नाही आहे मुळी. तिलासुद्धा 7 वर्षाचा मुलगा, मला नाहीच राहायचं मुळी. पण महाराजांची खूप भक्त, तो तर दरवर्षी वारीला महाराजांबरोबर जातो, म्हणजे 10 लाख रुपये पर मंथ कमवतो, पण दरवर्षी वारीला महाराजांबरोबर जायला लागला. आपल्या बहिणीच्या ओढीने महाराजांची ओढ त्यांना लागली आणि दरवर्षी महाराजांबरोबर पायी वारीला जात असताना जे मनामध्ये भावना निर्माण झाल्या संसाराविषयी, एक प्रेमाविषयी, त्यातून मला नाही घ्यायचं आहे डायव्होर्स. आणि एके दिवशी महाराजांनी त्या दोघांना समोर बसवलं आमच्या गुरुमाऊलीनी आणि समजावून सांगितलं की जीवन जगण्याची कला कशी असते. आणि आज ते दोघं गुण्यागोविंदाने नांदतायत, एकमेकाशी खुशीने जगतायत. म्हणूनच या धरणीवर कोणाचं जास्त महत्त्व आहे तर या गुरुमाऊलीचं, या गुरु महाराजांच्या सतत सानिध्यात राहण्याने, भगवंताच्या सतत नामस्मरणाने माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं आणि या संसाररूपी वेलीवर आपण सातत्याने प्रेम नावाची चीज राहते, विश्वास नावाचा कस राहतो आणि आपण जीवन जगण्याची कला शिकतो. आणि शेवटच्या क्षणीसुद्धा या जोडीदाराची साथ जी आवश्यक असते ती साथ आपल्याला मिळते आणि जीवन सफल होतं. म्हणूनच या वडाच्या झाडाची पूजा करण्याचं महत्त्व एक आगळं वेगळं आहे.